आदिवासी एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान, एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान। संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। हैदराबाद गॅजेट मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, हैदराबाद गॅजेट मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। आज आपण या पुणे जिल्ह्यातील खेड राजगुरू तालुक्यातील आणि मावळ जुन्नर आंबेगाव या भागातून स्वतःच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या अस्मितेसाठी, स्वतःचं आरक्षण जिवंत ठेवण्यासाठी, स्वराज्य आरक्षणाला संरक्षण देण्यासाठी, संविधानाला संरक्षण देण्यासाठी आज आमच्या राघोजी मांगरे, राळाटाकर, नागा नागकरी, बिरसा मुंडा यांच्या विचारधारेच्या, यांच्या क्रांतीच्या विचारधारेच्या सर्व बंडगिरी, त्यांच्या विचारांचा उर्गुळा त्या तहसील कार्यालयावरती धडकवलंय। आज या राज्यामध्ये जातीपातीचं राजकारणाचं, आरक्षणाच्या नावाखाली मोठं षडयंत्र उभं केलं जातंय। हे जातीयवादी मनुवादी सुस्ताडा सरकार झोपलेलं हे गेंड्याच्या कातडीचं सरकार समाजामध्ये आरक्षणाच्या नावाचं राजकारण करू पाहतंय। छत्रपती शिवरायांनी 18 प्रकार जाती जमातींना एकत्र करून स्वराज्य उभं केलं आणि खऱ्या अर्थाने चळवळी सुरुवात ह्या तुमच्या शिवरायांच्या पायाच्या पासूनच सुरुवात झाली। त्या स्वराज्याचे तुकडे करायचं धोरण हे मनुवादी जातीवादी सरकार करत आहे। देशाचे तुकडे होत नाही म्हणून समाजामध्ये आरक्षणाचं नाव पुढे करायचं, ओबीसी मराठा संघर्ष लावायचा, हिंदू मुस्लिम संघर्ष लावायचा, धनगर आदिवासी बंजारा आदिवासी संघर्ष उभा केला यांनी। परंतु हे जे षडयंत्र हे आणून पाडण्यासाठी आपण सगळे एकत्र राहिलेले, हे षडयंत्र आणून पाडण्यासाठी आम्ही 16 तारखेला मुंबईवरती धडकलो आणि मनुवादी जातीवादी सरकारच्या छाताडावरती बसून ऊन वारा पावसाची पर्वा न करता या उलगुलांच्या माध्यमातून त्याचा नरडीचा गोड घेऊन त्या मनुवादी फडणवीस शिंदे अजितदादाला झुकवलं आणि त्यांच्याकडून लेखी घेतलं की गैर आदिवासींना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही। आपल्या आदिवासी समाजाचे बुद्धिजीवी लोक डॉक्टर सुपे सर, डॉक्टर दाभाडे सर यांनी चांगली बाजू मांडली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव श्रीकर परदेशी यांची भेट झाली। यांनी आम्हाला शब्द दिला, तुम्ही सांगता त्याप्रमाणे खरं देशाचा मालक हा आदिवासी आहे आणि धनगराची लढाई बऱ्याच वर्षापासून चालू आहे। परंतु त्यांनी जेव्हा रस्त्यावरची लढाई लढली, त्यांनी कायदेशीर लढाई लढली, तेव्हा तुम्ही आदिवासी बांधवांनी रस्त्यावरती उतरून त्याचा प्रतिकार केला। कायदेशीर लढाई डॉक्टर सुबे सरांच्या त्यांच्या माध्यमातून लढून त्यांना प्रत्युत्तर दिलं। जर धनगरांना आरक्षण द्यायचं असतं तर कधी दिलं असतं हे आम्हाला मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशींनी सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांचे सचिव सांगतात आदिवासी मध्ये बंजारा धनगरांना आरक्षण देता येणार नाही। परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकीकडे वेगळ्या प्रकारे एखादं पत्र काढतात, काही लोकांना खुश करण्यासाठी गाजर देऊन टाकतात हैदराबादचं आणि त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो। त्यामुळे आज आपल्याला सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे, काळाची गरज आहे। कारण या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी, अजितदादांनी, एकनाथ शिंदेनी कोणत्याही समाजाला भडकून द्यायचं कारस्थान करतात आणि आदिवासीच्या नावाने आरक्षण मागण्याचं षडयंत्र सुरू करताय। जो तो येतो आदिवासी आरक्षण मागतो, जो तो येतो। कोणाच्या बापाची ठेव नाही हे आरक्षण, आमच्या ताटातलं हे कोणाला कदाचित मिळू शकत नाही। कारण आम्हाला ज्यांनी जगण्याचा अधिकार दिला
जी भाकर आम्ही खातोय त्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे। आज संविधानाने आम्हाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे। संविधान वाचवणं आपल्याला महत्वाचं आहे, संविधानाला संरक्षण देणं महत्वाचं आहे। संविधानाचं खच्चीकरण या माध्यमातून केलं जातं। संविधानाला आपल्याला वाचवणं संरक्षण देणं खूप महत्वाचं आहे। यासारख्या उद्योगांच्या माध्यमातून या शासनावरती दबाव टाकण्याच्या माध्यमातून आणि अफगाणिस्तानमधून एकेकाळी गोर माउंट प्रदेश आहे, त्या गोर माउंट प्रदेशातून या गोर बंजारा समाजाचा उगम झाला, या व्यापाऱ्यांचा उगम झाला। राजस्थान मार्गे भारतामध्ये घुसखोरी केली यांनी। काही बंजाऱ्यांनी गाढवावरती मिठाचा व्यवसाय केला, काही बंजाऱ्यांनी वेगळ्या पद्धतीने व्यवसाय केला। ते काही ठिकाणी कर्नाटक, काही दिल्ली, काही हैदराबाद ठिकाणी स्थायिक झाले आणि राजस्थानमध्ये त्यांना ओबीसीचा दर्जा मिळाला, कर्नाटकमध्ये त्यांना एससीचा दर्जा मिळाला आणि या गोर बंजाऱ्यांनी, धामधंग्यांनी, पैशावाल्या आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या जमिनीचं शोषण केलं। तिथलं आंध्र प्रदेश, तेलंगणाचा आदिवासी बंजारांना हक्काल्याच्या मागे लागलेला आहे, रस्त्यावर उतरलेला आहे। कारण बंजारा हे आदिवासी नाहीत, ते व्यापारी आहेत, ते आफ्रिकन आहेत। तिथून मागा ब्रिटिशांनी राज्य करायचं षडयंत्र उभं केलं। आदिवासींनी तीर कमान गोळ्याच्या माध्यमातून त्यांना भारत सोडायला लावलं। आज त्याच तीर कमांच्या माध्यमातून, त्याच जळवळच्या माध्यमातून हे आफ्रिकन बाहेरच्या लोकांना हाकलण्याचं काम आपल्याला करायचंय। तथापि या राज्य सरकारने त्यांना गाजर दिले, आश्वासन दिलंय, त्यांच्याकडे गाजराची शेती या मनवाची सरकारने ती शेती उद्ध्वस्त करायचं काम आपल्याला करायचंय। त्यासोबत मी जाता जाता थोडं माझ्या बांधवांना एकच सांगतो, आपल्या आरक्षणाची भीक हे धनगर बंजारा मागताय, त्या आरक्षणाची भीक या भिकाऱ्यांना कदापि देऊ नका। कारण माझा या जातीवादी मनवादी सरकारवरती अजिबात विश्वास नाही। एका मिनिटात कोणता पत्र काढून कोणाला खुश करतील गाजराचं आपल्याला माहित नाही। रात्रीतून 12 वाजता सुप्रीम कोर्ट उघड केलं जातं, त्यामुळे आपल्याला जागरूक राहायला महत्वाचं आहे। आणि आपल्या आरक्षण कोणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असेल, कोणी हात लावण्याचा प्रयत्न करत असेल, त्याचे हात छाटायचे काम आपल्याला करायचे। डोळे वतन बघत असेल ते डोळे काढायचे काम आपल्याला करायचंय। आणि आजच जाता सांगतो, ज्या ज्या आमदारांनी, ज्या ज्या खासदारांनी आदिवासी समाजाच्या विरोधात बंजारा समाजाला पत्र दिले, त्या सगळ्यांना निर्णायक मध्येच आपले महाराष्ट्रामधील त्या मतदारसंघात त्या बिगर आदिवासी आमदार खासदारांना पाडायचं काम तुमचं आहे आणि त्यांना तुमची माहिती दाखवली। त्याचसोबत आदिवासी समाजाचे 26 आमदार, 4 खासदार आहेत, हे गांडू आहेत, त्याच्या हिंमत नाही, त्याच्या पक्षाचे गुलाम झाले, त्याच्या पक्षाच्या विचारधारेचे गुलाम आहेत, ते ठेकेदार झाले। त्यामुळे आपले आमदार खासदार काही करू शकत नाही। हे मुख्यमंत्र्यांपाशी जातात, भेटतात, एक शब्द बोलती नाही, बाहेर येऊन मीडियाच्या माध्यमातून सांगतात आम्ही तुमची हिताची बात ठेवली, तुमच्या हिताचा निर्णय ठेवला, पण मध्ये त्यांची हिंमत होत नाही मुख्यमंत्र्यांसमोर बोलायची। त्यामुळे रस्त्यावरती लढायची वेळ त्या लोकांमुळे आली। त्यामुळे त्या लोकांना जागृत करायचं काम तुमचं आहे। त्यामुळे मी आता जास्त काही बोलत नाही, खूप उंच झालेला आहे। त्यामुळे मी सर्व आदिवासी बांधवांना पुन्हा विनंती करेन, त्या खेड, राजगुरुनगर भागातील सकल आदिवासी समाजाने सर्व संघटनवाद, पक्षवाद सोडून जशी एकजुटता दाखवली, तशी तमाम महाराष्ट्रामधील आदिवासी बांधवांनी दाखवावी आणि आपलं आरक्षण संविधान वाचवावं, आरक्षणाला, संविधानाला संरक्षण द्यावं, यासाठी आम्ही सगळ्यांनी यावं एवढी विनंती करतो। माझे जाता जाता माझे एक ब्रीद वाक्य ते सांगतो मी आणि माझं भाषण संपवतो। मैं झुक नहीं सकता, मैं शेवरे का अखंड बाबू, मैं शेवरे का अखंड बाबू, जला दे जो दुश्मन की रूह को, जला दे जो दुश्मन की रूह को, मैं उसी आदिवासी का बेटा हूँ, मैं उसी आदिवासी का बेटा हूँ। जय आदिवासी, जय जोहार, जय सेवा, जय भीम, जय शिवराय। या ठिकाणी आभार। या ठिकाणी